नमस्कार मित्रांनो, चॅनलवरती खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हत्या आणि व्हिडिओ येत नव्हत्या याला कारण पण होतं तसंच की आपण महाबळेश्वरला गेलेलो थोडंसं, त्याच्यामुळे थोडंसं आपली तब्येत पण डाऊन झालेली आणि त्याच्यामुळे व्हिडिओ ज्या आहेत त्या येत नव्हत्या. त्या दोन्ही चॅनलला टाकत ठेवूनच म्हणून म्हटलं आता व्हिडिओ टाकाव्या, कारण की लोकांच्या खूप कमेंट्स येत होत्या, कॉल्स येत होते की व्हिडिओ येत नाही. चला सुरुवात करूया. जे मैदान होतं आहे हिंद केसरीचं 61 फाटा हिंद केसरी मैदान, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की माळशिरसचं मैदान कशा पद्धतीनं होतं आणि त्या मैदानामध्ये सुरुवात करूया की कोणकोणते नंदी जे आहेत ते फायनलमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यांचा परफॉर्मन्सच्या आधारावरती ते नंदींचं मी सांगतोय की ते नंदी फायनलमध्ये राहू शकतात. सुरुवात करतोय मी विसापूरकरांच्या कार्तिकपासूनच, कारण की एक बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये आता एक भविष्यातला एक मोठा सुपरस्टार आहे तो विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक. तो फायनलमध्ये 100% राहणार तर राहणारच. मला कॉन्फिडन्स आहे त्या नंदीवरती आणि तो खरंच ते कॉन्फिडन्सच्या पात्रच आहे, कारण की त्याचा पळ पण तसाच आहे. त्याने पळ जो आहे तो दाखवला आहे. आदत वयापासून त्याने बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये त्याच्या मालकाचं नाव, त्याच्या गावचं नाव आणि त्यानं स्वतःचं नावसुद्धा एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलेलं आहे. असा विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला त्या मैदानामध्ये फायनलमध्ये 100% राहणारच. तो गुलाल हा मिळवेलच असं मला कॉन्फिडन्स आहे. तुम्हाला काय वाटतंय तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकताय. सचिन आत्ता या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये ज्या नंदीनं जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा असतोच, एक नाही तर 2 नंबर असतोच, असा हा शाहीदभाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन हा आपल्याला फायनलमध्ये त्या मैदानामध्ये दिसणारच. आणि त्या मैदान ओपनचं आहे म्हटल्यानंतर टॉपच्याच नियोजनामध्ये आहे सचिन. आणि बघूया संध्याकाळी पहिरे जे आहेत ते मी घेऊन येतो आहे. थोडेसे 99% पहिरे जे आहेत ते 1% नसतील, 99% असतील असं वाटते मला, परंतु बघूया संध्याकाळी येईल व्हिडिओ. तो सचिन शाहीदभाई मुलानी नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन जो आहे तो आपल्याला मला वाटते की त्यामध्ये फायनलमध्ये राहणार ज्या माळशिरसच्या मैदानामध्ये. तिसरा नंदी जो आहे तो त्या ठिकाणी कोण असू शकतो की जो फायनलमध्ये राहणार तर राहणारच. मला वाटते की त्या ठिकाणी तो फायनलमध्ये राहील असा हा शॉटगन मेहरबान. काय पळतो हा नंदी आणि त्या नंदीला खरंच तोड नाही असं म्हणावं लागेल. बघितलं मैदान जे होतं कोरेगावचं, त्या कोरेगावच्या मैदानामध्ये त्यानं फायनलमध्ये 1 नंबर केला आणि आत्ता मैदान झालं पेडगावचं, त्या पेडगावच्या मैदानामध्ये सुद्धा त्याने 1 नंबर आहे जो पटकवला. आणि खरंच तो नंदी उंची लहान कीर्ती महान असा शॉर्ट गन मेहरबान हा नंदी आपल्याला फायनलमध्ये 100% राहणार. तो निकाल कदा काही येऊ द्या, पण तुम्हाला वाटतंय, मला कॉन्फिडन्स आहे की तो त्या ठिकाणी राहू शकतो. बघूया शॉटगन मेहरबान कसा पळतो येतात त्या मैदानामध्ये समजेल. तसेच तर मला वाटते की माननीय श्री नगराध्यक्ष सचिनप्पा वरे माळशिरस यांचा साईसुद्धा एक सध्या तो एक तुफान फॉर्ममध्ये पळतो आणि त्याने जो आहे तो त्याचा कमाल जो आहे तो पुढे नाही ते कुठलं मैदान, आत्ता एक मैदान झालं त्या मैदानामध्ये काटाकीर असा सेमी होता. त्या सेमीमध्ये वाटतसुद्धा नव्हतं की साई निकाल घेईल. बाकीच्यांना वाटत होतं, मला वाटत होतं की नाही तिथं लय टॉपचे होते, परंतु त्याने त्या ठिकाणी टॉपच्या सीमेमध्ये निकाल त्याने घेतला आणि दाखवून दिलं की तो काय कमाल करू शकतो. आणि साई जो आहे तो सचिनप्पा वावरे माळशिरस, माननीय नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे माळशिरस यांचा जो साई आहे तो 100% मला वाटते त्या ठिकाणी राहणार. तो त्याचा पहिरा पण त्याचा टॉपचाच आहे. बघूया काय होतं. 4 पहिरे जे आहेत नंदी मी तुम्हाला सांगितले की त्या ठिकाणी मला वाटते त्या ठिकाणी राहू शकतील. तुम्हाला जरी काय वाटत असेल तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता की हा भाऊ हा माझा आवडता नंदी तो फायनलमध्ये राहू शकतो. मी 4 नंदी सांगितले. 5वा नंदी सांगतोय की सुंदर 11-11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा आणि सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे निंबूत यांचा सुंदर 11-11 हा नंदी जो आहे तो फायनलमध्ये राहणार तर राहणारच. त्याचा पळ जो आहे तो सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीचा पळ आहे. 4ही खांदी पळतो. आदत वयापासून तो एक सगळ्यांच्या मनामध्ये बसलेला नंदी आहे. त्याला कितीही टॉपचा कितीही हलका नंदी द्या तरी तो त्याचं काम करतोच आणि एक स्टार म्हणावा लागेल तो सुद्धा एक नंदी आता या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये. बघूया हा सुंदर 11-11 कशा पद्धतीने
पद्धतीनं त्या ठिकाणी पळ दाखवून प्रेक्षकांची मने जिंकतोय. 5 नंदी जे आहेत ते सांगितले तुम्हाला. अजून एक 6वा नंदी कोण असेल? मला वाटते दादा सरकार यांचा सर्जा. काय वाटतं, काय या बैलाबद्दल जेवढे बोलू तेवढं कमीच आहे, कारण की त्याच्याकडे कौशल्यता तेवढीच आहे. पब्लिक म्हणलं तर पब्लिकनं पळतो असा हा सर्जा दादा, स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा. हा एक नंदी टॉपमध्ये जास्त स्पीडनं पळतो आणि श्रीनाथ केसरीपासून तो सगळ्यांना समजला की काय चीज आहे. आणि तो एक हिंद केसरी आहे, कासेगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आहे. 100% हा सर्जा दादा आपल्याला त्या ठिकाणी फायनलमध्ये दिसणारच. 6 नंबरचा हा नंदी होता. 7 नंबरचा जो नंदी आहे तो कोरेगावकरांचा भवानी. माहीत आहे तो पळ कसा पळतो, कशा पद्धतीने त्याचा पळ आहे आणि त्याच्याकडे काय पब्लिकनं कशा जी पळाला म्हणजे त्याचा पळ जो आहे त्याने काय कसा पळ आहे त्याचा तो त्याने दाखवला. आत्ता एक मैदान झालं होतं सांगली जिल्ह्यामध्ये सोनहिरा केसरी. त्या सोनहिरा केसरीच्या मैदानात पब्लिकनं पळून 1 नंबर. वाटत सुद्धा नव्हतं की तिथून गाडी 1 नंबर करेल. आणि हा भावानी पळाला म्हणजे भावानी आत्ता सध्या बैलगाडा शर्यतीमध्ये गुलालाचा बादशाह म्हटलं जातं त्याला. तो त्या ठिकाणी मला वाटते चांगली कामगिरी करेल आणि दाखवून देईल की कोरेगावची आण बाणशान काय तो चीज आहे. खूप साऱ्या शुभेच्छा भावानीला. 7 नंबरचा एक नंदी होता हा. 8 नंबरचा नंदी जो आहे तो रैना. किरण आप्पा शालगाव कालगावकर, उत्तम शेटगवळी यांचा रैना, हिंद केसरी रैना. काय या नंदीकडे काय स्पीड आहे, कशा पद्धतीनं पळतो हा. आणि जसा भारत असा पळायचा थांबला आहे शर्यतीमध्ये, असं वाटू लागलं होतं की आप्पा थोडंसं कुठली तरी मोठी खरेदी करतील. आप्पा या बैलगाडा शर्यतीमध्ये खूप मोठं नाव आहे त्यांचं आणि ते शांत बसणारी व्यक्ती नाही आहे. कुठला ना कुठला तरी स्टार नवीन दावणीला तयार करणारच आणि तो स्टार नवीन तयार केला आहे म्हणजे तोच रैना. काय रैना या हिंद केसरी रैना. माळशिरसचं जे मैदान झालं होतं मागच्या वर्षी त्याच मैदानातला 1 नंबरचा मानकरी होता. म्हणजे जे मैदान झाले होणार आहे ते मैदानात त्या ठिकाणीच 1 नंबर केला होता रैनाने आणि तोच रैना त्या ठिकाणी फायनलमध्ये 100% मला वाटते राहील असं मला वाटते. बघूया काय होते. 9 नंबरचा नंदी 8 नंबरचा 9 नंबरचा नंदी जो आहे तो मला वाटतंय घोटचा सर्जा एक कमाल करेल. हा काय पळतो हा घोटचा सर्जा, कशा पद्धतीनं त्याच्याकडे स्पीड आहे. त्याच्या म्हणजे पैरेसुद्धा टॉपचे स्वतः त्याचे. आणि घोटचा सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं त्याच्याकडे खालून ताळापासून जे निकालापर्यंत काय स्पीड आहे. रॉकेट करत हुंकीनं जातो. बघूया तो सुद्धा एक चांगला कमालीचा नंदी आहे. बघूया काय होतं. कालच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी तो मल्हार. मित्रांनो तो मल्हार सध्या एक फॉर्ममध्ये आहे. पैरे त्याला टॉपचे मिळत नाहीत तरीही तो 1 नंबर करतोय. जाईल त्या मैदानात गुलाल मिळवतोय. पेडगावच्या मैदानात सुद्धा तो गुलालामध्येच होता. असा हा मल्हार जो आहे तो मल्हार जो वेगळा आहे. हा मल्हार 11-11 नव्हे. हा मल्हार जो आहे तो त्या कातर खटावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आणि काल जे बरड मैदान झालं त्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी तो मल्हार गुलालामध्ये 100% राहणार मला आशा आहे. बघूया काय होतं. तसेच समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटाव यांचा मल्हार 11-11 सुद्धा 92 लाखाची खरेदी आहे. मित्रांनो काही चेष्टा नाही. तो दिसतोय असा पण टॉपचाच नंबर आहे. बघूया कशा पद्धतीनं तो कमाल करतोय त्या मैदानामध्ये. आणि वाटते की मला वेगाचा शेवट सर्जा आणि गर्मिकेचा राजा हे दोघे सुद्धा त्या ठिकाणी फायनलमध्ये राहतील. परंतु पैरे टॉपचे झाले पाहिजेत. ते पैरे जर टॉपचे झाले तर 100% मला खात्री आहे की हे दोघं अनुभवी नंदी आहेत त्या ठिकाणी कामगिरी करतील. बघूया काय होतं आहे. तसे सुंदर आपला सगळ्या महाराष्ट्राचा सुंदर बॉस तो पळतो हे महत्त्वाचं आहे आणि तो मैदानामध्ये येतो हे खूप महत्त्वाचं आहे. 100% तो सुद्धा मला वाटतं गुलाल मिळवेल. मला वाटतंय मिळवेल तर मिळवेल. बघूया काय होतं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सुंदरला आपल्या सुभाष तात्या मांगडे यांचा महान भारत केसरी सप्त हिंद केसरी सुंदरला. आता राहिलेत म्हणजे टॉपचे 2 नंदी ज्या नंदींना संबंध महाराष्ट्र ओळखतो. महाराष्ट्रात नव्हे तर 14 देश ओळखतात असे हे 2 नंदी टॉपचे 2 नंदी जे लोकांच्या हृदयामध्ये आहेत. ते बिंदोडचा बादशाह ज्या बैलाने मुंबई गाजवली, घाट गाजवला, अजूनही गाजवते. बिंदोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवलीकर कल्याण यांचं गाडीच मथुर 1001 फायनलमध्ये राहणार तर राहणारच तो. आणि बकासूर तर सगळ्यांना माहिती आहे तो सुद्धा राहणार त्या मैदानामध्ये. आणि अजून 2 नंदी आहेत. ते 2 नंदी त्या कुणीही त्यांना गिनतीमध्ये पकडत नाहीत असे हे दहिगावचा पाखऱ्या आणि शिरसवडीचे रायफल. लक्षात ठेवा ही 2 नावं, कारण की या दोघांनी काय कमाल केली पेडगावच्या मैदानामध्ये दाखवले.
आणि दहिगावचा पाखऱ्या 100% लक्षात ठेवा हे नाव, पंचम हिंद केसरी दहिगावचा पाखऱ्या फायनलमध्ये राहणार तर राहणारच. आणि शिरसोडचे रायफलसुद्धा राहणार. बाकीचे सुद्धा सगळे नंदी एवढे मला माझ्याकडून आणि 2 नंदी अजून राहिलेत, मला वाटते त्या ठिकाणी ते राहतील. अजून राहिले 2 नंदी, आबांचा पाखरे आणि मिलिंद शेठ पाटील कुसगाव म्हणून त्यांचा भोंगा. काय पळतायत नंदी. मला लय माझा आवडता आता सध्याला तर नंदी जर म्हणाय गेलं तर तसा पाखरेच आहे. काय पळतो हा पाखऱ्या, दिसताना काय भारी दिसतो. आणि मी त्या बैलाचा लहानपणापासून फॅन आहे. त्यावेळेस धरेकरांचा पाखरा होता, तेव्हापासून नंतर आबाने घेतला, तो सुद्धा त्या ठिकाणी फायनलमध्ये राहील, 100% राहील. आणि भुंगा सगळ्या महाराष्ट्राला मध्ये कशा पद्धतीचं त्याच्याकडे पळ आहे. आणि बघूया काय शेवटी नशीब की बात आहे. आणि एक खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ताईंचा राजा एक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो कशा पद्धतीचा पळ आहे त्याच्याकडे. ताईंचा राजा, आणि तो आता कंदूरचा राजा नाही, ताईंचा राजा आहे, तो सुद्धा फायनलमध्ये राहील. आणि एक जाता एक शेवटचा नंदी जो माझा सध्या आवडता नंदी आहे, विठ्ठल नानांचा चिक्या. मला लय आवडतो नंदी तो 100% फायनलमध्ये राहणार. आणि तो या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक सुपरस्टार आहे. आणि तो कशा पद्धतीने त्याच्याकडे पळ आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. विठ्ठल नानांचा आजुषडचा चिक्या तो 100% गुलालामध्ये राहणार तर राहणारच. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगू शकताय.